महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे अंगणवाडी ताईसाठी। केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26ची ठळक वैशिष्ट्ये निर्मला सीतारामन यांच्याकडून आली आहे मोठी अपडेट। पाहूया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा। सक्षम अंगणवाडीसाठी 21,960 कोटीची तरतूद। अर्थसंकल्पात महिला आणि बालविकास मंत्रालयासाठी 26,889.69 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। हा निधी 2024-25च्या सुधारित अर्थसंकल्पापेक्षा 23,182.98 कोटी रुपयांनी जास्त आहे। एकूण खर्चातील सर्वात मोठी तरतूद सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 साठी आहे। त्यांना कुपोषणाचा सामना करण्यासाठी आणि बालसंगोपनामध्ये सुधारणा करण्यासाठी 21,960 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। 2024-25च्या सुधारित अर्थसंकल्पात संबंधित उपक्रमासाठी 26,070.90 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती। सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 कार्यक्रम आकांक्षी जिल्ह्यामध्ये आणि ईशान्येकडील प्रदेशात 8 कोटीहून अधिक मुले, 1 कोटी गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिला आणि 20 लाख किशोरवयीन मुलींना पोषण सहाय्य प्रदान करतात। या पोषण सहाय्यासाठीच्या खर्चाच्या निकषामध्ये त्यानुसार वाढ केली जाईल, असे सीतारामन यांनी सांगितले। या उपक्रमात ज्यामध्ये किशोरवयीन मुलीसाठी देखील योजना समाविष्ट आहे, त्याची पुनर्रचना 3 प्राथमिक क्षेत्रामध्ये करण्यात आली आहे। मुले आणि किशोरवयीन मुलीसाठी पोषण सहाय्य, बालसंगोपन आणि शिक्षण आणि अंगणवाडी पायाभूत सुविधा। आपण चॅनलवर नवीन आहात